आवाज जनतेचा। विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात 1100 मतदान केंद्रांमध्ये बुधवार दिनांक 20 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून आला। सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.42% अर्थात 5,79,391 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार तिन्ही मतदारसंघात सरासरी 64% मतदान झालं असून रात्री उशिरापर्यंत आकडेमोड सुरू होती। निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 62 उमेदवारांचं भाग्य मशीन बंद झालं असून 23 नोव्हेंबर मतमोजणी होणार आहे। जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात मिळून 5,21,858 पुरुष, 4,87,230 महिला आणि 19 तृतीयपंथी असे एकूण 10,09,107 मतदार आहेत। जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामध्ये वाशिम मतदारसंघात 22, कारंजा मतदारसंघातील 27 आणि रिसोड मतदारसंघात 10 मतदारसंघामध्ये उत्साह मतदान ठरणार निर्णायक उमेदवाराचा समावेश आहे। बुधवार 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 1100 मतदान केंद्रांमध्ये सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। सकाळी 7 ते 9 या वेळेत मतदानाची गती संथ असल्यानं दिसून आली। सकाळी 11 वाजेपर्यंत वाशिम मतदारसंघात 19.13% ते रिसोड 15.53% आणि कारंजा मतदारसंघात 13.53% मतदान झाले होते। दुपारी 1 वाजता नंतर मतदान टक्केवारीत वाढ झाली आहे। दुपारपर्यंत वाशिम 45.50%, रिसोड 45.09% तर कारंजा मतदारसंघात 40.60% मतदान झालंय। 5 वाजेपर्यंत तिन्ही मतदारसंघात सरासरी 57.42% मतदान झालंय। 5,69,391 मतदारांनी हक्क बजावलाय। यामध्ये 2,93,738 पुरुष तर 2,85,643 स्त्री आणि इतर 10 मतदारांचा समावेश आहे। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार सरासरी 64% मतदान झालं असून रात्री उशिरापर्यंत आकडेमोड सुरू होते। वृत्त लिहेपर्यंत अंतिम मतदानाचा आकडा निश्चित झाला नव्हता। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।